राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। दादा, आपण एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं। आजपर्यंत तुम्ही भाजप सोबत विरोधक म्हणून होतात, आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहात। भविष्यात शेकापचे अनेक निष्ठावंत आपल्याशी जोडलेले आहेत, तुमच्याकडे त्यांचा ओघ कायम असेल। कशा प्रकारे त्यांना आश्वासित कराल आणि भविष्यात एक सामाजिक कार्य कशा प्रकारे आपलं चालू राहील? मी तुम्हाला सांगतो, जेव्हा सन्माननीय भाऊ नगराध्यक्ष होते 2000 ते 2005, त्यावेळी पण तुम्ही बघा, विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि हे होते, त्यावेळी त्यांची पण कामं भाऊंनी न चुकता, म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे, पण भाऊ त्यातले नाही आहेत। भाऊंकडे आज तुम्ही देखील आज पत्रकार मंडळी की भाऊ हे पक्षविरहित, म्हणजे त्यांना कोणी पक्षाचे असं बोलत नाही, सर्व येणाऱ्यांची कामं होतात। त्याच पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे, आणि तीच आम्हाला आमच्यात झळक आहे असं मला म्हणायचं। माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकारी आहे किंवा ज्येष्ठ ते मी कधीच विचारत नाही। त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करतो।